ओ साहेब पिशव्या येत म्हणले. हे मंडळी, कसा हायसा? बरा हायसा? तर आज खूप मी असा एक्साइटमेंट आहे मला, कारण आज एक खूप जवळची व्यक्ती माझी येणार आहे आणि त्यांनाच घ्यायला आता मी चाललो आहे, मी आणि स्वाती. तर त्याच्यात एक गोष्ट सांगतो, सकाळी जागो काय उठत नव्हतं. जागो तर इंजन असं झोपलेलं होतं, नुसतं 4-5 हाका मारल्या तरी काय जागो काय उठणं झालाय. मग काय करायचं, शेवटी बाप आहे मी त्याचा. मग एक काम केलं, मस्त पाणी घेतलं आणि त्या तोंडावर फेकलं, असं इंजन पेटलं डायरेक्ट वरनं खाली झालं की, आणि आवरलं. मग तर चला, आमच्या एक महत्त्वाच्या व्यक्तींना घ्यायला जायचं आहे. खूप 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 म्हणजे असं एक्साइटमेंट आहे. तर चला, तुम्हाला पण दाखवतो कोण आहेत ते, आणि ओळखला असला तर कमेंट करा बरं का. ओके. तर मंडळी, आता निघालोय थेट असं रेल्वे स्टेशनला, आणि खूप एक्साइटमेंट आहे आज. आज असा दिवस म्हणजे असा कधी भेटतोय असं झाले मला. दाखवतो तुम्हाला. गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? आम्ही आता कोणाला तरी घ्यायला चाललोय. तर साहेबांना जरा लईच खुशी झालेली आहे, होणारच म्हणायला, कारण जीव की प्राण आहे त्यांचा. मग काय खूप मोठं बळ आलं असं बायकोच्या विरुद्ध जगण्यासाठी. बायकोच्या विरुद्धचा काही विषयच नाही हो. मग नाही काय काय ठरवून ठेवलंय मग साहेब तुम्ही? खूप मज्जा करणार, एन्जॉय करणार. आज जबरदस्त विषय हार्ड आहे हो, थोडं नसतो बघा. बरं आहे बाबा. मग माझ्याविषयी काय 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 असं काहीतरी डोक्यात प्लॅन असेल ना? काय ना सांग ना. सून चांगली बघून केल्यास थोडीफार मदत करते कधीतरी म्हणणार. हो. आणि काय काय ना एवढं सांगणार. असं आहे. बर, मला पण काहीतरी सुचवा लागतंय बाबा. सुचवा की, आम्ही कुठं नाही म्हणतोय. अव आमचं कोल्हापूर आहे, विषय हार्ड असतो इथं, विषय हार्ड. जरी तुम्ही पुण्याचे असला तर आम्ही कोल्हापूरचा आहे, कोल्हापूरचं. पण कोल्हापूर त्यांचा फोन आलाय. जरासं गाडीत तेल भरून घेऊया आणि मग निघूया पुढं. तर पोचलो आहोत आम्ही रेल्वे स्टेशनवर. तर पहा, कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन बघा किती घाईत चाललेत हे. मला पण घेईना झाले. थांबा म्हणलं तरी थांबणार. हो थांबा, ऐका ऐकायला सुद्धा जात नाही, एवढी खुशी आहे. I know you're scared, you wanna hide away sometimes. I know you heard from everyone. हो थांबा ना. हे बघा, काय खरं नाही. येस येस. तर मित्रांनो, आमचे आई साहेब आलेले आहेत आणि हार्ट टचिंग जबरदस्त विषय झालेला आहे. झाले ना, बॅग नाही आहे ना? कसा झाला प्रवास? मस्त झाला. नदीची मिरजाची नदी येऊन गेल्यावर तुम्हाला फोन केला, 5 मिनिटात नदी आली. पोरं शाळेत जायचे तर अजून. हो
का? त्यांना डबा बनवून आली तशीच. मी म्हणलं लगेच येईल, घ्यायची सामान आहे म्हणून म्हणलं तो बॅग घेऊ का हो एक? हे थांब रे, वज्ज हे करणार सामने घेतलं. असं मी घेतो. माझी भरलेली बॅग मी आणली नाही. I know you're scared, you wanna hide away sometimes. I know you're hurt from everyone telling you lies. मामा सोबत चाललो मी. बारका म्हणत होतो बारकं म्हणते. घेऊन येताल का नाही त्याला? अयो कसं आणू त्याची शाळा लागलेला. येताना रडाल तर बाबा काय करू. आता माया लागलेल्या असत्या. आम्ही रडत नाही इथनं तू जात असताना. अरे मग असंच आयुष्य. आई ती शेवटी आई असते. बॅग घ्यायला ये की धोल्या. आजी माझी आजी आली. खाऊ चालले. काय चाललं. तिन्ही जावा जावा भेटल्या. कधी बसलेला त्या गाडीला? रात्री. एकटं झालाय? होय होय. आता नात आले माझी म्हणून मी आलो एकटी. नातीसाठी काय पण. म्हणजे आपलं असते. होय. पाहुण्यांचं म्हणजे पाहुण्यांचं. जाऊ मग प्रतुल्या आजी आली आता. खायला काय खाल्लं? प्रतुला जागोला खाऊ आणलाय. बर बर कशाची कांडी लावला रे? चला आलो याला सोडून. तर जागो आजी आल्या कसं वाटतंय? छान वाटतंय. आता आजीने खाऊ पण भरपूर आणल्या. आता शाळेत ना आल्यावर खायचं समजलं का? जागो आता रोज 1 किलो वजन वाढवणार. 1 किलो वजन वाढवणार आणि 2 किलो वजन कमी करणार. मग सायकलवर नाही. होय आता जागोचं जरा वजन कमी होईल कारण की तो आता रोज सायकलीवरनं जातोय. त्यामुळे 100% मला वाटते खात्री आहे जागोचं वजन कमी होणार. दमतोय ते होतं एक सुद्धा चढायला येत नाही. आता सुरुवात आहे येणार की हळू हळू. आता ती यल्लामावडाची नाही काय ती दादाच्या स्कूलला जाताना अशी चढती लागते. हा हा हा. ती आधी चढायला यायची नाही 2-3 दिवसात आता ती पण चढत. काय नाही चढत चालत. ती चालत नाही. काल आणि परवा. अरे चाललं तरी काय ना काय व्यायाम आहेच ना त्याचा. असं का? काल बिना पावसाचा रेनकोट घातलाय आणि उलट ते पण चांगलं आहे. रेनकोट मुळे घाम तर निघतोय का नाही शरीरातला? घाम भिजल्यावर घाम. सगळे माझे मित्र बोले आंघोळ करून आला. मग असाच विषय आहे तो. घाम निघाला म्हणजे चांगला आहे. शरीरातलं घाम निघालं पाहिजे बाळा. तुझी आता शाळा आलेली आहे इथे स्कूल. आणि आता बाय. आता दोघं जात आहेत शाळेला. तर चला आता मला पण ड्युटीला जायचं आहे तर मी पण निघतो.
आता घराकडे. तर आता आमच्या आईने बघा काय काय खाऊ आणले लगेच. आम्हाला आता खायला मोकळा आम्ही, आणि त्यात आज उपवास आहे. पिकलेले आणले 4-5. होय काय? मग मग काय आता खायचं उपवासाच्या दिवशी. हे बघा मस्त गावाकडनं आमच्यात ते दाबलं गेले. आमच्या ताईंच्या घरातले आंबे आहेत बरं का. हे झाडाचे लय आंबे आहेत रे. त्यांची बाग आहे आंब्यांची. तर ते सीझन लेट आहे यांचा, लेट सीझनचे आंबे आहेत हे. त्यांच्या वेळाने लागतात रे, होय की. आपल्यासारखं लगेच नाही. Something went wrong. Try again in a few seconds. हे कच्ची आहेत अजून जरा. पिकणार ही फणी बघा, देशी केळ्याची फणी आहे. ज्वारी अजून नाही पिकायचे आहेत. मला वरचं यायला नको का? जर नाही पिकायचे आहेत अजून. मग त्याचे फोटो काढ. आणि हे बघा इथं सगळी फळ आहेत. हे फणस आणि हे आंबे. पाहुण्याने कच्चे घातल्यात, त्याला पिकवा म्हणल्यात. लगेच कलर. I know you're scared, you wanna hide away sometimes. I know you hurt. हे काय आहे? आंब यात पण आंबे आहेत. आय 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 आय. पिकल्यावर काकू कडे तिकडे द्या म्हणजे 4-4. कोल्हापुरात बघा आंबे पावसाळ्यात. आपूस घातले हे नाही. सगळे त्यांच्या गावाकडच्या झाडाचे आंबे आहेत. हे बघू शकता ही पिशवी भरून आंबे दिलेले आहेत. एवढं ओझं आमची आई बिचारी मुंबईवरनं घेऊन आलेली आहे कोल्हापूर पर्यंत. हे सगळे बीच आणले. येतात दादा. हे खोबरं आहे काय? खोबरं दिले असे 4-5. मग पाणी हटलं की लगेच बाबा तिकडे काढणार, त्यात वज्ज कोण आणायचं म्हणून मला म्हणले आई तुम्ही चालत ते घेऊन जा. तर आमच्या आईने पहा मला इथं ड्युटीवरचे शूज आणलेले आहेत, आणि हे आमच्या ताईनी आणि आमच्या भाऊजींनी घेऊन दिलेत आईंना घेऊन जावं म्हणून माझ्यासाठी. खूप छान असे शूज आहेत हे, आणि मला 1 नंबर आवडलेले आहेत. विषय हार्ड केलेला आहे. तर मित्रांनो आई साहेब आलेले आहेत, आणि खूप अशी खुशी झालेली आहे मला. आणि कारण वडील वारल्यानंतर आईनी वडिलांची पण बाजू सांभाळलेली आहे, आईकडची पण बाजू सांभाळलेली आहे. कधीच काय आम्हाला कमी पडायला दिलेलं नाही. एवढे छान असा स्वभाव आहे आमच्या आईचा, आणि खरंच मला आईशिवाय करमत नाही हो. पण कसं आहे, बहिणीचं बाळ लहान असल्यामुळं आईला तिकडे जायला लागते ते बाळाला सांभाळायला. बहीण पण नोकरीला आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्यामुळं समजून घ्या जरा. तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करत आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. असेच नवीन छान व्हिडिओ घेऊन येत जाऊ आपण रोज. तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी. जय शिवराया.